खोटे पण चांगले हेतू. खोटं बोलणं पाप आहे हे तुम्ही ऐकलंच असेल, पण खोटं बोलण्यामागच्या आपला हेतू चांगला असेल तर खोटं बोलूनही पुण्य मिळतं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त झाले होते. त्या शेतकऱ्याला 2 लहान मुलं होती. त्या शेतकऱ्याच्या घरी अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता. शेतकऱ्याला मदत करणारे गावात कोणीच नव्हते. शेतकरी आपल्या लहान मुलांचा विचार करून खूप काळजीत पडतो. त्याला समजत नव्हते की काय करावे. शेतकऱ्याला काही उपाय सुचत नव्हता. तेव्हा एका रात्री तो जमीनदाराच्या अंगणात गेला आणि त्याची एक गाय चोरून नेली. सकाळ झाली की शेतकरी गायीचे दूध काढतो आणि आपल्या मुलांना खाऊ घालतो. दुसरीकडे जमीनदाराच्या नौकरांना कळते की शेतकऱ्याने जमीनदाराची गाय चोरली आहे. जमीनदाराचे नौकर त्या शेतकऱ्याची तक्रार जमीन मालकाकडे करतात. शेतकऱ्याला पंचायतीत बोलावले. तिथे पंचांनी शेतकऱ्याला विचारले की गाय कुठून आणली. दुसऱ्या गावातून खरेदी केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. न्यायाधीशांनी शेतकऱ्याला वेगवेगळे प्रश्न विचारले, पण शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. तेव्हा न्यायाधीशांनी जमीनदाराला विचारले, ही गाय तुमची आहे का. जमीनदाराने शेतकऱ्याकडे बघितल्यावर शेतकऱ्याने डोळे खाली केले. तेव्हा जमीनदार सर्वांना म्हणाला, पंच, माझ्याकडून चूक झाली आहे. ही गाय माझी नाही. न्यायाधीशांनी गरीब शेतकऱ्याची निर्दोष मुक्तता केली आणि त्याला घरी येण्याची परवानगी दिली. घरमालकाच्या नौकरांनी घरी पोहोचून खोटे बोलण्याचे कारण विचारले. तेव्हा जमीनदार म्हणाला, मला शेतकऱ्याच्या वेदना त्याच्या डोळ्यात दिसत होत्या. त्याची असहाय्यता मला समजली. मी खरे सांगितले असते तर त्याला शिक्षा झाली असती. म्हणूनच मी खोटे बोलून एका कुटुंबाला कठीण प्रसंगातून वाचवले. या दरम्यान शेतकरी आपल्या गायीसह जमीनदाराच्या घरी पोहोचतो. शेतकरी जमीनदाराच्या पाया पडतो आणि माफी मागू लागतो. शेतकरी म्हणतो, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे, मला माफ करा. जमीनदाराने शेतकऱ्याला मिठी मारली आणि त्याला माफ केले आणि शक्य तितकी आर्थिक मदतही केली. एखाद्याच्या फायद्यासाठी बोललेले खोटे नसते, तर ते सत्यासारखे असते. संकटात सापडलेल्याला मदत करण्यासाठी आपण खोटे बोललो तर त्यातून आपल्याला पाप मिळत नाही, तर पुण्यच मिळते. आपण खोटे बोलू शकतो, पण त्या खोट्या मागच्या आपला हेतू चांगला असला पाहिजे. जर आपण एखाद्याच्या भल्यासाठी खोटे बोललो तर देव देखील आपल्याला क्षमा करतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.